कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. तर त्यानुसार थेट आता कुठेतरी अल्प प्रतिसाद मिळत असल्याने बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करा असे निर्देश जे तर ते जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतून देण्यात आलेले होते. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी या भागातील जी काही संस्था आहेत तर कृषी साधना तर त्यांच्या संचालिका आपल्यासोबत आहेत. मला हे सांगा ताई, गेल्या 3 दिवसांपासून मार्केटमध्ये आपले कुठेही प्रतिनिधी त्या ठिकाणी दिसत नाहीये. नेमकं का दिसत नाही? काय कारण आहे? परवाच्या दिवशी जी जिल्हाधिकारी साहेबांकडे जी बैठक झाली त्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक संस्थेने आपापल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी टेम्पररी स्वरूपाचं लायसन्स त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि ते लायसन्स घेऊन तुम्ही तुमचा प्रतिनिधी जो असेल तो मार्केट कमिटीच्या आवारात त्या ठिकाणी त्याला थांबायला सांगायचं आहे. परंतु आम्हाला हे लायसन्स घेऊन सुद्धा ओपन मार्केटमध्ये ओपन ऑक्शनमध्ये सहभागी होता येणार नाही असे त्यांचे निर्देश होते आणि त्यानुसार आमची व्यक्ती जी आहे आमचा प्रतिनिधी मार्केट कमिटीमध्ये होता, परंतु आम्हाला कांद्याचा मार्केटचा भाव जास्त असल्यामुळे आणि आमचा नाफेडचा भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काल एमडी साहेबांची जी आमची व्हीसी झाली त्या व्हीसी मध्ये एमडी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की जे डिपार्टमेंट ऑफ कंझ्युमर अफेअर्स आहे त्यांच्या सूचना आहेत, त्या स्पष्ट सूचना आहेत की तुम्हाला कुठल्याही संस्थेला कृषी उत्पन्न बाजार समितीमधून माल खरेदी करता येणार नाही आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन केलं की तुम्ही तुमचा कांदा डायरेक्टली आमच्या केंद्रावरती घेऊन या आणि त्यानुसार आज ते सुरू झालेलं आहे. कुठेतरी ग्राहक संरक्षण विभागाने थेट बाजार समितीतून यांना कांदा खरेदी करता येणार नाही असे जे निर्देश आहे तर ते नाफेडच्या वतीने आता या संस्थांना दिल्याचं जे तर या ठिकाणी संस्था चालक सांगत आहेत. त्याच्यामुळे आता कुठेतरी घोषणा होते की बाजार समितीतून कांदा खरेदी करा आणि दुसरीकडे अशा पद्धतीचे जे आदेश देण्यात येत आहेत त्याच्यामुळे आता 2 लाख मेट्रिक टन कांदा येणाऱ्या 30 जून पर्यंत खरेदी कसा होणार असा प्रश्न आता ह्या निमित्ताने समोर उपस्थित होत आहेत. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.